जर सांगायचं म्हटलं, दादा आज महाराष्ट्राचा देशाचा एक मोठा नेता होता. कामाचा झपाटा जर बघितला तर मी स्वतः अनुभवलेले. 6 वाजता दादा सगळी पेपर वाचून कामाला सुरुवात केली. रोज दादाचं असं काम असताना दादा मुंबईवरून निघाले होते. बारामती पोहोचत असताना काही क्षणावाद घुसलेच होते म्हणायचं. त्यावेळेला माझा अपघात झाला. ती बातमी अगदी वाऱ्यासाठी जगधर्मासाठी कोणाला तिचा विश्वास बसत नव्हता. काही निलेश व्हिडिओ येतात, काही गुंडे व्हिडिओ येतात. काही मला पुण्याहून फोन केला. मला काहीतरी गुंडेला असं गेलं विश्वास वाटतच नव्हतं. आणि सगळं एकदम अंधार झाल्यासारखं झालं. आज सगळं महाराष्ट्र अगदी समुद्रात बुडण्यासारखी परिस्थिती झालेली आहे. दादांनी काम करत असताना आज न्यायी कोण कमी नाही अशी परिस्थिती झाली. आज जरी आमदार जरी असेल तर आमदारांना सुद्धा आज एखादी गोष्ट कोणत्या समोर मांडायची, एखादा प्रश्न नाही सुटला तर जायचं कोणत्या अशी परिस्थिती झालेली. आमदार सुद्धा खाळून उडत होते. आपण पाहतोय सगळे पुण्यावर आमदार सारे आमदारांना आज सगळ्या त्यांच्यामुळे आज आमदार झालेले आहे. तर त्यांचे आमदारांपुढे जर आमदार होत असताना, मंत्र्यांपुढे आमदार होत असताना आपण तर सर्वसामान्य माणूस आपण न्याय मागायचा कोणत्या परिस्थिती आज झालेली आहे. दादा गेले निश्चितपणे आज महाराष्ट्रात आहे. आपण सर्वजण आहोत. दादांना भावपूर्ण सर्व आपण करतो थांबतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत. अतिशय हरवणारी सर्वसामान्यांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी अतिशय काम करणारे, सहकार्याचा कणा अजितदादा पवार यांच्या जाण्याने खरंच आपला सर्वांना दुःखी झालेले आहे. परमेश्वराजवळ आपण एकच प्रार्थना करू की आमच्या अजितदादांना आपण आपल्या चरणाजवळ जागा द्यावी. आज आपण सर्व मंगरुळवासीय दादांच्या जाण्यानं दुःखीत आहोत आणि आपण सर्वजण श्रद्धांसाठी उपस्थित आहात. आपणा सर्व उपस्थितांच्या वतीने, आपल्या मंगरुळ ग्रामस्थांच्या वतीने दादांना पूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण. या पवार कुटुंबावर कोसळला पवार कुटुंबच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रभर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यात आपण सर्वजण सहभागी आहोत. दादांच्या जीवात्म्यास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण.